निरीक्षण, केवळ निरीक्षण. साधकाने कोणत्याही विशिष्ट वा असामान्य गोष्टीचा शोध घेऊ नये वा त्याची अपेक्षा करू नये. शरीरावर उत्पन्न होणाऱ्या सर्वसामान्य नैसर्गिक संवेदनांचे फक्त निरीक्षण करावे. संवेदनांची उत्पत्ती कोणत्या कारणाने होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. संवेदना कदाचित हवामानाच्या परिस्थितीमुळे निर्माण होत असतील, आपल्या विशिष्ट आसनामुळे असतील, शरीरातील जुना रोग किंवा कमकुवतपणा त्याला जबाबदार असेल किंवा आपण घेतलेल्या आहाराचा तो परिणाम असेल. संवेदना निर्मितीचे कारण गौण आहे, त्यांची आपण दखल घेण्याची जरूर नाही. आपण लक्ष केंद्रित केलेल्या शरीराच्या भागावरच्या त्या क्षणाला निर्माण होणाऱ्या संवेदनांची स्पष्ट जाणीव ठेवणे हेच फार महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा शरीराच्या काही भागावर संवेदनांची जाणीव आपल्याला होते, काही भागावर होत नाही. याचे कारण संवेदना ग्रहण करणारी आपली क्षमता अजून पूर्णपणे विकसित झालेली नाही आणि म्हणूनच फक्त तीव्र संवेदनाच आपल्याला जाणवतात. तरल किंवा सूक्ष्म संवेदना आपल्या पकडीत येत नाहीत. तरी देखील आपण शरीरात इतरत्र होणाऱ्या जास्त तीव्र संवेदनांकडे दुर्लक्ष करून त्यांना महत्त्व न देता आपल्या ठरलेल्या क्रमाने शिस्तबद्ध निरीक्षण करीतच राहावे. आपण जेव्हा एकाग्रतेचा प्रज्ञा विकसित करण्याचे प्रशिक्षण अभ्यास केला तेव्हा एका जाणीवपूर्वक निवडलेल्या आलवनावर सर्व लक्ष केंद्रित केले. त्याच क्षमतेचा उपयोग करून आपले सगळे लक्ष आपण शरीराच्या एका भागावरून दुसऱ्यावर नेत सगळ्या शरीराचे निरीक्षण पद्धतशीरपणे पूर्ण करावयाचे. अशा प्रकार हळूहळू आपण अशी अवस्था गाठू की शरीराच्या प्रत्येक भागात आपल्याला कोणत्या ना कोणत्या संवेदनेची अनुभूती होतच राहील. जेव्हा आपण श्वासोच्छवासाच्या सजगतेचा अभ्यास केला त्यावेळी केव्हा केव्हा आपला श्वास फार खालीवर व अनियमित भासत असे. नंतर तो टप्प्याटप्प्याने शांत, हलका, मंद होत गेला. त्याप्रमाणे जेव्हा विपश्यना भावनेचा अभ्यास आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला अतिशय स्थूल, तीव्र, क्लेशकारक संवेदना जाणवतात व त्या फार काळ टिकतात असे वाटते. त्याच वेळेला तीव्र भावनिक किंवा फार जुन्या आठवणी किंवा विचार उत्पन्न होऊन मानसिक वा शारीरिक अस्वस्थता, शारीरिक पीडा निर्माण करतात. श्वासोच्छवासाच्या अभ्यासाच्या वेळेस आला होता तसाच अडथळा येथेही येतो. राग, द्वेष, आळस, प्रक्षुब्धता व संशय या अडथळ्यामुळे आपली प्रगती रोखली जाते. हे अडथळे इतके बळावतात की संवेदनांबद्दल जागरूक राहणे शक्यच होत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्याला परत श्वासोच्छवासावर लक्ष देण्यास सुरुवात करण्याशिवाय गत्यंतरच नाही. त्यानेच मनाची शांती वाढेल व मन परत तीक्ष्ण व धारदार होईल. एकाग्रता भंग झाल्यास पराभवाची जरा देखील भावना आणता एकाग्रता पुन्हा प्रस्थापित करा. हे पण लक्षात घ्या की या साऱ्या अडचणी आपल्याला मिळालेल्या यशामुळे उद्भवलेल्या आहेत. आत खोलवर दडून राहिलेले काही संस्कार चालना मिळाल्यामुळे उफाळून वर आले व बहिर्मनावर उमटू लागले. हळूहळू चालू ठेवलेल्या प्रयत्नामुळे आणि कोणत्याही प्रकारच्या तणावाशिवाय काम चालू ठेवल्याने मनात परत शांती व एकाग्रताही प्रस्थापित होईल. तीव्र भावना, विचार उत्पन्न होतील व निघून जातील. आपण संवेदनांची जाणीव पुन्हा प्रस्थापित करू शकू. या सत अभ्यासाने स्थूल संवेदनांची परिणती एकसारख्या व सूक्ष्म संवेदनांत होईल आणि अखेरीस वेगाने उद्यवव्यय होणाऱ्या कंपनांचाच अनुभव येईल. पण संवेदना तीव्र आहेत वा सूक्ष्म आहेत, सुखद आहेत वा दुःखद, एकसारख्या आहेत की भिन्न आहेत, याला ध्यानाच्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही. आपले काम फक्त त्यांचे निःपक्षपाती निरीक्षण, अवलोकन करणे हेच राहिले पाहिजे. दुःखकारक संवेदनांमुळे येणारी अस्वस्थता असो वा सुखद संवेदनांचे आकर्षण असो, आपण आपले काम अखंडपणे चालूच ठेवले पाहिजे. आपण आपके मन विचलित होऊ देता कामा नये.
आपले काम हे ज्याप्रमाणे आपल्या प्रयोगशाळेत तटस्थ निरीक्षणात व्यग्र असतात त्याच तटस्थतेने संवेदनांकडे बघत राहणे हेच असले पाहिजे. अनित्य, दुःख व अनात्मबोध. आपण चिकाटीने ध्यानाचा पाठपुरावा केल्यास आपल्या संवेदना ह्या सतत बदलत असतात ही स्वाभाविक गोष्ट आपल्या लक्षात येईल. प्रत्येक क्षणी शरीराच्या प्रत्येक भागात संवेदना ह्या उत्पन्न होत असतात व प्रत्येक संवेदना ही सतत होणाऱ्या बदलाचेच प्रतीक असते. प्रत्येक क्षणी शरीराच्या प्रत्येक भागात सतत बदल होत असतात. विद्युतचुंबकीय वा जीवरासायनिक क्रिया चालूच असतात. तसेच याहीपेक्षा शीघ्रगतीने मनात प्रक्रिया घडत असतात व त्यांचाच परिपाक शेवटी शारीरिक बदलामध्ये होत असतो. सतत बदलत जाणे, अनित्यता वा क्षणभंगुरत्व हेच मन व शरीर यांचे अंतिम सत्य आहे. त्यांचा स्वभाव आहे. यालाच पाली भाषेत अनिच्च असे म्हणतात. ज्या परमाणु कणांनी आपले शरीर बनलेले आहे ते क्षणाक्षणाला निर्माण होतात व लय पावत असतात. प्रत्येक क्षणाला मनात देखील एका मागोमाग एक विचार येतात व नष्ट होतात. शारीरिक असो वा मानसिक, आतील असो वा बाहेरील सर्व जग सारखे बदलतच असते. प्रतिक्षण बदलतच असते. पूर्वी देखील ही गोष्ट आपल्याला माहिती असेल, बौद्धिक स्तरावरही कदाचित ही गोष्ट आपल्याला समजलेली असेल, पण आता विपश्यना भावनेच्या अभ्यासामुळे क्षणभंगुरत्व व अनित्यत्वाची प्रत्यक्ष अनुभूती आपण स्पष्टपणे आपल्या शारीरिक चौकटीतच घेऊ. क्षणिक संवेदनांचा स्पष्ट अनुभव आपल्या नाशवंत स्वभावाचाच पुरावा नाही का? शरीरातील प्रत्येक कण, मनातील प्रत्येक क्रिया गतिमान आहे, सतत परिवर्तनीय आहे. क्षणाच्या पलीकडे अशा कणाचे अस्तित्वच राहत नाही. ज्याला माझे म्हणून बिलगून राहावे असे काही नाहीच. ज्याला मी किंवा माझे म्हणावे असे काही नाहीच. हा मी म्हणजे सर्वत्र नित्य बदलणाऱ्या क्रियांचे एकत्रीकरणच नाही का? अशा प्रकारे साधकाच्या लक्षात दुसरे एक सत्य येऊ लागते. अनात्म. वस्तुतः खरा असा मी नाहीच. नित्य असा मी, अहम नाहीच. नित्य बदलणाऱ्या मानसिक व शारीरिक क्रियांनी तयार झालेला मी ही एक अतिरंजित कल्पना विकसित करण्याचे प्रशिक्षण आहे. आणि यालाच आपण एवढे समर्पित झालो आहोत. शरीराचा व मनाच्या अगदी खोलवर जाऊन घेतलेल्या शोधामुळे आपल्या असे लक्षात येईल की इथे अपरिवर्तनीय गाभा असा नाहीच. बदलत्या प्रक्रियेखेरीज स्वतंत्र अस्तित्व असे नाहीच. सर्व गोष्टी क्षणभंगुरत्वाच्या अधिपत्यानेच भरून उरल्या आहेत. त्याखेरीज अस्तित्वच नाही. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या सतत बदलणाऱ्या केवळ व्यक्तिनिरपेक्ष घटनाच आहेत. दुसरेही सत्य आपल्याला स्पष्ट होऊ लागते ते हे की मी व माझेची आसक्ती किंवा यातील गुंतवणूक ही दुःख निर्माण केल्याशिवाय राहणारच नाही. कारण कधी ना कधी ज्या गोष्टीला आपण कवटाळून असतो ती संपणारच किंवा आपण म्हणजे मी तरी स्वतःच्या नियंत्रणाबाहेरील क्षणभंगुर, अनित्य, सतत बदलणाऱ्या, अतिरंजित वा भ्रामक गोष्टीबद्दलची आसक्ती हीच तर दुःख निर्माण करते. सर्व गोष्टी आपल्याला कोणीतरी सांगितल्या म्हणून नव्हे तर आपल्या स्वतःच्या अनुभवावरून संवेदनांच्या निरीक्षणामुळे समजू लागतात. भवतु सर्वमंगलम्. साधु 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 साधु.